नमस्कार, माझं नाव संयम देशवानी आणि मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो इन्स्पायरिंग इंग्लिश अकॅडमी छत्रपती संभाजीनगरमध्ये. टेन्सेसची आपण एक सिरीज सुरू केली होती आणि या टेन्सेसच्या सिरीजमध्ये आपण आतापर्यंत प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स शिकलो होतो. प्रेझेंट टेन्सेसचा वापर कुठं करतो, कशा प्रकारे आपला वापर केला जातो किंवा सेंटेन्स बनवताना याचा किती महत्त्वपूर्ण रोल असतो हे आपण बघितलं होतं. आणि याच्यामध्येच आपण प्रेझेंट टेन्स म्हणजे सिंपल शिकलो होतो, सिंपल प्रेझेंटचा वापर कसा करायचा. जर तुम्ही अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज तो पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ बघून वापस तुम्ही हा व्हिडिओ बघा, कारण मागचे व्हिडिओ बघितल्याशिवाय you are not going to understand any part of this video, okay, this series. So that's why I request you, if you haven't subscribed our page, then please subscribe our channel and like this video, share this video to your friends if you or if they really want to learn English, okay, fine. तर आज आपण शिकणार आहोत प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. याचा अर्थ प्रेझेंट कंटिन्युअस शिकलो होतो. आता बघा, सगळ्यात पहिले सिंपल प्रेझेंट शिकलो होतो. सिंपल प्रेझेंट म्हणजे काय, तर एखादी अशी गोष्ट किंवा एखादी अशी ॲक्शन की जी तुमची रोज होते, जी डेली होते, विच इज युनिव्हर्सल. ओके, प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे काय, तर अशी ॲक्शन जी सध्या होत आहे वर्तमान काळामध्ये. द ॲक्शन इज बिंग रनिंग, ओके, और दी ॲक्शन जी सध्या चालू आहे. ओके, त्यावेळेस तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर केला होता. आणि नाव इन दिस प्रेझेंट परफेक्ट टेन्स याच्यामध्ये यू हॅव टू यूज एक अशी ॲक्शन की जी झालेली आहे, म्हणजे अशी ॲक्शन जी पूर्ण झालेली आहे पण तिचा संबंध वर्तमान काळाशी आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की मी जेवण केलेलं आहे. केलेलं आहे इन द सेन्स माझं जेवण झालंय, तर आहे म्हटल्यामुळे ते वर्तमान काळामध्ये राहिलं आणि केलेलं असल्यामुळं ते परफेक्ट झालं. परफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट परफेक्टली तुमची होणं. ओके, पण प्रेझेंटमध्ये का, कारण वर्तमान काळामध्ये आत्ता जस्ट नाऊ ती गोष्ट तुमची कंप्लीट झालेली आहे किंवा वर्तमान काळाशी ती गोष्ट झाली, पूर्ण झाली असेल तरी वर्तमान काळाशी तिचा काही ना काहीतरी संबंध आहे, त्याच्यामुळे ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर आता कधी यूज करतो लक्षात ठेवा. आय टोल्ड यू की यूज टू डिस्क्राइब अन ॲक्शन दॅट हॅज जस्ट बीन कंप्लीटेड ऑर अन ॲक्शन दॅट हॅपन्ड इन द पास्ट दॅट हॅज रिझल्ट इन द प्रेझेंट. म्हणजे अशी क्रिया जी विच हॅज बीन कंप्लीटेड, की जी पूर्ण झालेली आहे. ओके, ऑर द ॲक्शन दॅट हॅज हॅपन्ड जी पास्टमध्ये झाली होती बट हॅज अ रिझल्ट इन द प्रेझेंट, की त्याचा रिझल्ट जो आहे, त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा आहे. ओके, एम आय क्लिअर. अशा वेळेस तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा वापर करावा लागतो. खूप डेली लाईफमध्ये सेंटेन्स यूज करतो आपण याचे. ओके, म्हणजे जसं आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची मला. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोडवर्ड मी तुम्हाला सांगतोय, कोडवर्ड लक्षात ठेवा. लेला आहे, ओके, लेला आहे, लेले आहे किंवा लेली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. उदाहरणार्थ, तो जेवलेला आहे म्हणजे काय, की त्याचं जेवण झालेलं आहे पण त्याचा संबंध वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे. ओके, किंवा काम झालेले आहे किंवा त्यानं काम केलेले आहे. ठीक आहे, तर केलेले आहे, बोललेलं आहे, चाललेलं आहे, झोपलेलं आहे, उठलेला आहे, अभ्यास केलेला आहे. सो अशा प्रकारची ॲक्शन की जी झालेली आहे, जी संपलेली आहे पण तिचा इम्पॅक्ट जो आहे तो सध्या वर्तमान काळामध्ये सुद्धा आहे. ओके, किंवा आपण तो आलेला आहे, माझा मित्र आलेला आहे, ठीक आहे, किंवा पाहुणे आलेले आहेत. तर पाहुण्यांची येण्याची क्रिया झालेली आहे पण आलेली आहे म्हणजे काय, तर ते आत्ता आलेले आहेत. ठीक आहे, त्याचा संबंध, त्याचा इम्पॅक्ट हा प्रेझेंट टेन्समध्ये सुद्धा आहे. ओके, हे कोडवर्ड लिहून घ्या इफ यू आर रायटिंग. ओके, सो लेला आहे किंवा लेली आहे किंवा लेले आहे म्हणजे केलेला आहे, झोपलेला आहे, खाल्लेले आहे, उठलेली आहे, बसलेली आहे, त्या प्रकारामध्ये. ओके, तुम्ही खूप सेंटेन्सेस तुम्ही स्वतः एक त्याचा प्लॉट समजण्यासाठी माझी रिक्वेस्ट आहे की तुम्ही मराठीमध्ये काही सेंटेन्स तयार करा. तर तुम्ही तुम्हाला सांगितलं की पाहुणे आलेले आहेत, ओके, किंवा मी काम केलेले आहे, असे काही सेंटेन्सेस तुमच्या डोक्यामध्ये तयार ठेवा. ओके, आणि तुम्हाला प्रॅक्टिससाठी जर का PDF पाहिजे असेल एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी, सो यू कॅन कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. या नंबरवर कॉन्टॅक्ट केला, आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आम्ही तुम्हाला एक PDF प्रोव्हाइड करत आहोत, ज्याच्यामध्ये प्रॅक्टिससाठी आम्ही तुम्हाला काही मराठी सेंटेन्स दिले आहेत, त्याला तुम्हाला ट्रान्सलेट करायचं आहे. ओके, चलो, तर लेला आहे, लेली आहे, लेली आहे, समजलं. आता अजून एक इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये हा लक्षात ठेवावा लागतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सेंटेन्स बनवताना, कोणतंही टेन्समध्ये सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट जो आहे तो सेम राहतो आणि ऑब्जेक्ट हा तुमचा सेम राहतो. बदल कुठं होतो, तर बदल होतो तुमचा हेल्पिंग वर्बमध्ये आणि व्हर्बमध्ये. ठीक आहे, हेल्पिंग वर्ब आणि व्हर्बमध्ये. प्रेझेंट कंटिन्युअस जेव्हा शिकलो त्यामध्ये हेल्पिंग वर्ब कोणते होते, ॲम आलतं, ॲम, इज, आर. ठीक आहे, आणि व्हर्बचा ING फॉर्म लागला होता जेव्हा एखादी ॲक्शन सुरू आहे. पण एखादी ॲक्शन झालेली आहे, जेव्हा परफेक्ट टेन्सचा वापर करायचा असतो तेव्हा तुम्हाला हॅव आणि हॅज याचा वापर करायचा असतो. एखादी ॲक्शन झालेली आहे आणि जेव्हा जेव्हा तुमच्या सेंटेन्समध्ये एखादा ॲक्शन आहे,
आणि ऍक्शनमध्ये जर का हॅव असेल हॅव, तर त्या हॅव किंवा हॅज नंतर प्रत्येक वेळी तुम्हाला व्हर्बचा थर्ड फॉर्मच घ्यायचा. आता थर्ड फॉर्म काय तुम्हाला सांगतो कशा प्रकारे थर्ड फॉर्म असतात. थर्ड फॉर्म जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हर्ब चार्ट आमची मागू शकता. त्या व्हर्ब चार्ट मेसेज करा, मी तुम्हाला व्हर्ब चार्ट पाठवून देऊ. आणि या व्हर्ब चार्टमध्ये पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. सो यू कॅन रिवाइज इट. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही तेव्हाच इंग्रजी बोलू शकाल जेव्हा तुम्हाला व्हर्बचा पहिला फॉर्म, दुसरा फॉर्म, तिसरा फॉर्म माहीत असेल. ओके, का? कारण आपण जी ऍक्शन करत असतो ती वेगवेगळ्या फॉर्म मध्ये करत असतो. ऍक्शन होत सुद्धा असते, ऍक्शन होते, ऍक्शन झालेली असते, ऍक्शन सुरू असते. ठीक आहे, याच्या ठिकाणी तुम्हाला इंग्लिशमध्ये वापरताना वेगवेगळे व्हर्बचे फॉर्म वापरायचे असतात. तुम्ही प्रत्येक वेळी पहिला फॉर्म वापरला, दुसरा फॉर्म वापरला, तिसरा फॉर्म वापरला, दिस इज नॉट हॅपन. मी तुम्हाला एक इन्सिडेंट सांगायचं आहे मला, की व्हेन आय वॉज इन दुबई, त्यावेळेस कसं होतं माहिती का, त्यावेळेस व्हेन आय वॉक इन द इंटरव्ह्यू, जेव्हा मी इंटरव्ह्यूसाठी वॉक इन केलं तेव्हा त्या ठिकाणी इंडियाचे 4 लोक होते आणि पाकिस्तानचे 2 लोक होते. ओके, ॲज यू नो द ॲक्सेंट ऑफ पाकिस्तानीज दे साऊंड्स डिफरंट, ते वेगळं साऊंड करतात. सो त्या ठिकाणी काय झालं, एक इंटरव्ह्यूअर होता, त्यानं काय केलं, ही वॉज नॉट एबल टू स्पीक इंग्लिश व्हेरी फ्लुएंटली, अँड व्हॉट ही हॅज मिस्टेकन, ही युज्ड फर्स्ट और सेकंड फॉर्म, म्हणजे त्याला जेव्हा थर्ड फॉर्म यूज करायचा होता तेव्हा सेकंड फॉर्म यूज केला. अशा वेळेस तुमच्या कम्युनिकेशनला जज केलं जातं. तुमचे क्लायंट, तुमचे बॉस, तुमचे मित्र, तुमचे जे बी फॉर्मल रिलेशन, इनफॉर्मल रिलेशन, ते तुम्हाला जज करू शकतात की यार यू हॅवंट यूज थर्ड फॉर्म. या गोष्टी सुद्धा माणूस जज होतं, बरोबर? ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, कधी तुम्हाला सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म हा माहीत असला पाहिजे. ओके, आणि यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते व्हर्ब चार्ट तुमच्याकडे असणं, जे तुम्ही आमच्याकडून मागू शकता. ओके, मी तुम्हाला काय सांगितलं की जर का समजा सिंग्युलर सब्जेक्ट असेल, आता हॅव आणि हॅज हे तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरावे लागतात, आणि हॅव हॅज प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, हॅव हॅज सब्जेक्ट सेम राहील, ओके, आणि ऑब्जेक्ट सेम राहील. ठीक आहे, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस व्हर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हा तुमचा एक स्ट्रक्चर झाला, बेसिक स्ट्रक्चर झाला. ओके, चलो एक मिनिट. ओके, आता याला अप्लाय कसं करायचं हे नीट लक्षात घ्या, आणि कुठं हॅव वापरायचं, कुठं हॅज वापरायचं हे कन्फ्युजन तुम्हाला होऊ शकतं. जसं आपण आर आणि इज वापरलं होतं प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये, आर कुठं वापरलं होतं, जर का प्ल्युरल सब्जेक्ट असेल, त्या म्हणजे अनेक वचनी सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी आर वापरलं होतं, आणि एक वचनी सब्जेक्ट असेल, सिंग्युलर सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी इज वापरलं होतं. या ठिकाणी सुद्धा सेम आहे. जर का तुमचा सब्जेक्ट जर का प्ल्युरल आहे, प्ल्युरल इन द सेन्स जसं आय हा एक्सेप्शन आहे. ठीक आहे, आयला सुद्धा पकडा, पण आय हे प्ल्युरल नाही पण एक्सेप्शन आहे, ते अपवाद आहे. ठीक आहे, उदाहरणार्थ वी म्हणजे काय, आम्ही. तर आम्ही तुमच्या घरी जेवायला येणार म्हटल्यावर मी एकटा नाही येणार, माझ्यासोबत बाकीचे सुद्धा असतील. ठीक आहे, सो वी म्हणजे आम्ही, प्ल्युरल आहे. यू म्हणजे प्ल्युरल आहे. ते सर्व म्हणजे प्ल्युरल आहे. किंवा कोणतंही प्ल्युरल नाव, राम अँड सीता, चंदू मंगू, बुक्स, बॅग्स, या ठिकाणी तुम्हाला हॅवचा वापर करायचा आहे. आणि ही असेल तुमचा सब्जेक्ट, ती ते, जर का नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट असेल. ओके, किंवा कोणतंही सिंग्युलर नाव असेल, पेन, बॉक्सेस असेल तर हॅवचा वापर करायचा, आणि बॉक्स असेल त्या ठिकाणी हॅजचा वापर करायचा. ठीक आहे, तर सिंग्युलर नाउन कोणतंही असेल, सिंग्युलर प्रोनाउन कोणतंही असेल, ऑन दॅट टाइम यू हॅव टू यूज द हॅज हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, आणि जर प्ल्युरल हेल्पिंग वर्ब, प्ल्युरल सब्जेक्ट असेल त्या ठिकाणी तुम्हाला हॅवचा वापर करायचा आहे. हे नीट लक्षात घ्या. हे प्लीज तुम्ही नोट डाऊन करून घ्या की कोणकोणते प्ल्युरल आहेत, कोणकोणते सिंग्युलर आहेत. ओके, आणि तुम्ही आम्हाला मेसेज करून सुद्धा ही PDF आमच्याकडून घेऊ शकता, नो नीड टू वरी. ओके, चलो, हे समजलं तुम्हाला कोणत्या ठिकाणी हॅव, कोणत्या ठिकाणी हॅज. ओके, नेक्स्ट आता आपण स्ट्रक्चर बघूया. सेंटेन्स तयार करायचं स्ट्रक्चर काय आहे, बिकॉज ऑल वी नो दॅट वी आर गोइंग टू बिल्ड अ सेंटेन्स बेस्ड ऑन द स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या बेसिसवर आपल्याला बिल्डिंग ओपन करायची आहे किंवा उभी करायची आहे. ओके, काय स्ट्रक्चर आहे, टोल्ड यू, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे सेम राहतं. ओके, मी तुम्हाला सांगितलं की सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट हे सेम राहतं. ओके, चेंज काय होता, हॅव हॅज प्लस पास्ट पार्टिसिपल, व्हर्बचा थर्ड फॉर्म. आता व्हर्बचा थर्ड फॉर्म ही काय कन्सेप्ट आहे, कधीही व्हर्बचे 3 मेन फॉर्म असतात, मी तुम्हाला सांगितलं. सगळ्यात पहिला फॉर्म असतो बेस फॉर्म, प्रेझेंट टेन्स, सिंपल प्रेझेंट टेन्स. दुसरा जो फॉर्म असतो तो पास्ट टेन्स, आणि तिसरा असतो फ्युचर. नाही, खूप लोक म्हणतात की तिसरा जो आहे फ्युचर नसतो. तिसरा जो फॉर्म असतो तो असतो परफेक्ट टेन्सचा. ओके, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी परफेक्ट टेन्स असेल त्या ठिकाणी तुम्हाला परफेक्टचा वापर, या थर्ड फॉर्मचा वापर करायचा आहे. आता बघा, नीट लक्षात घ्या, मोस्टली आता एक समजायचं नाही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला म्हटलं की ओपन, एक आपण घेऊया ना, एक सेकंड.
हां, फॉर एक्झाम्पल आपण घेऊया ओपन. ओपन हा तुमचा एक वर्ब आहे, OPEN. ओपनचा सेकंड फॉर्म काय आहे, ओपनड, OPENED. आणि थर्ड फॉर्म काय आहे, OPENED, ओपन. ईडी लागलं, पण प्रत्येक ठिकाणी ईडी लागतं का, नाही, प्रत्येक ठिकाणी ईडी लागत नाही. उदाहरणार्थ राईट घेतलं, राईट, WRITE, राईट. राईट म्हणजे लिहिणे. राईटचा सेकंड फॉर्म रोट, ठीक आहे, आणि थर्ड फॉर्म रिटन, ठीक आहे. या ठिकाणी ईडी लागलं नाही. सो प्रत्येक ठिकाणी ईडी लावून तुम्हाला काम चालवायचं नाहीये, चुकू शकतं, राईट. त्याच्यामुळे नीट वाचा कोणता फर्स्ट फॉर्म आहे, कोणता सेकंड फॉर्म आहे, कोणता थर्ड फॉर्म आहे. Until and unless you are not able to create the sentences in present perfect tense. Okay, समजलं तुम्हाला. सो हे थर्ड फॉर्मचा कन्सेप्ट आहे. ओके, सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, हे तुमचं कन्स्ट्रक्शन असणार. ऑन दिस कन्स्ट्रक्शन यू आर गोइंग टू क्रिएट द सेंटेन्सेस. चला आपल्याला एक्झाम्पल बघूया. ओके, एक्झाम्पल कोणकोणते आहेत, तर एक सेकंड, ठीक आहे. बघा, तुमच्यासोबत मराठीमध्ये मी तुम्हाला सेंटेन्स दिले, त्याला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करू ऑन बेसिस ऑफ द स्ट्रक्चर दॅट आर प्रोव्हाइडेड. ओके, बघा, मी नाश्ता केला आहे, म्हणजे नाश्ता करायची क्रिया ही झालेली आहे. मी नाश्ता केला आहे, ठीक आहे. तुम्हाला सांगितलं लेला आहे, लेली आहे, केलेला आहे, केला आहे किंवा केलेला आहे, गोष्ट एकच आहे, फक्त संबंध त्याचा प्रेझेंटशी पाहिजे. ओके, मी नाश्ता केलेला आहे. सो मीला काय म्हणतो, आय, ठीक आहे. सब्जेक्ट, सगळ्यात पहिले सब्जेक्ट घेतलं. आता मी, आयच्या नंतर आपण हॅव वापरतो, मागं शिकलो होतो आपण, ठीक आहे. आय हॅव, ठीक आहे. आणि करणे, करणेला आपण काय म्हणतो, नाश्ता आपण खात असतो ना, सो खाण्याला ईट म्हणतो. ईटचा थर्ड फॉर्म आहे ईटन. सो सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस वर्बचा थर्ड फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, ठीक आहे. आय हॅव ईटन ब्रेकफास्ट. ओके, मी नाश्ता केलेला आहे, सो आय हॅव ईटन अ ब्रेकफास्ट, ठीक आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण, की तो शाळेमध्ये गेलेला आहे. शाळेमध्ये जायची ऍक्शन त्याची झालेली आहे. सो तोला काय म्हणतो, ही. ओके, तो सब्जेक्ट झाला. त्यानंतर हीच्या नंतर आपण काय हेल्पिंग वर्ब कोणता वापरतो, हॅव वापरत नाही, कारण ही हे सिंग्युलर सब्जेक्ट झाला. सो ही हॅज. ओके, आणि जाणे, जाणे याला गो म्हणतो, तो गोचा थर्ड फॉर्म गॉन. तो ही हॅज गॉन, कुठे गेलेला आहे, टू स्कूल. ही हॅज गॉन टू स्कूल. ओके, त्याच्यानंतर बघा थर्ड एक्झाम्पल बघूया. तिने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. तिचा गृहपाठाची जी ऍक्शन आहे ती ऍक्शन तिची पूर्ण केलेली आहे, पूर्ण झालेली आहे. अशा वेळेस काय करणार, तिने, तिनेला आपण म्हणतो शी. शीच्या नंतर वापरतो आपण हॅज. ओके, पूर्ण करणे, पूर्ण करण्याला काय म्हणतो, फिनिश्ड. हा वर्ब आहे, ऍक्शन, ऍक्शन तुम्हाला घ्यायची आहे. ओके, फिनिश्ड. ओके, फिनिशचा थर्ड फॉर्म फिनिश्ड. मग काय पूर्ण केलं आहे, तर हर होमवर्क, तिचा होमवर्क. सो ही, शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क, अशा प्रकारे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आम्ही नवा चित्रपट पाहिला आहे. पाहायची ऍक्शन झाली आहे, पण त्याचा संबंध अजून सुद्धा आहे. सो आम्हीला आपण म्हणतो वी. आम्हीला काय म्हणतो, वी. आणि वीच्या नंतर आता बघा, वी हे प्ल्युरल आहे. वी म्हणजे आम्ही, तर मी प्ल्युरल मध्ये सांगितलं होतं. वीच्या नंतर आपण हॅव वापरतो. सो वी हॅव. पाहणे, पाहणे, पाहणेला काय म्हणतो इंग्लिशमध्ये, पाहणेला आपण म्हणतो वॉच, ठीक आहे, वॉच. आणि वॉच द न्यू मूव्ही, आपण नवीन मूव्ही पाहिलेली आहे. अशा प्रकारे ऑन बेसिस ऑफ द स्ट्रक्चर दॅट आय हॅव गिव्हन यू, याच्या बेसिसवर तुम्हाला काय करायचं आहे, सेंटेन्स तयार करायचे बॉस. दिस इजंट दॅट हार्ड, इतकं पण हार्ड नाही आहे. यू जस्ट हॅव टू अंडरस्टँड द कन्स्ट्रक्शन, द लिटल बिट प्लॉट. ओके, हॅव वापरतो की हॅज वापरतो, आणि सेंटेन्स कशा प्रकारे बनतात, बस एवढं समजा. यू विल एबल टू क्रिएट द सेंटेन्सेस. ओके, अशा प्रकारे तुम्ही प्रेझेंट परफेक्ट मध्ये सेंटेन्सेस तयार करू शकता. मी तुम्हाला एक्झरसाइज देतो, तुम्ही घ्या, तुम्ही स्वतः व्हिडिओ पॉज करा आणि लिहा. ओके, तुम्ही लिहा की संयम सरांनी लेसन शिकवलेलं आहे, लेसन शिकवलेलं आहे. चला बनवायला सुरुवात करा. दुसरं घ्या की आम्ही गाडी शिकलेलो आहे. कसं करणार, संयम सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे. संयम सर, सिंगल आहे, संयम सर, शेट मी सिंगल आहे. ओके, संयम सर. संयम सरच्या नंतर काय वापरणार, सिंग्युलर नाऊ नाही म्हणून हॅज वापरणार. संयम सर हॅज. मग काय शिकवले, शिकवण्याला आपण टीच म्हणतो, टीचचा थर्ड फॉर्म टॉट. तो संयम सर हॅज टॉट अस द इंग्लिश. संयम सरांनी आपल्याला इंग्लिश शिकवलेलं आहे. दॅट्स हाऊ. इतकं सिंपल आहे बॉस, फक्त कन्स्ट्रक्शन माहित करायचं आहे. आणि ऑन द बेसिस ऑफ कन्स्ट्रक्शन यू आर गोइंग टू क्रिएट द सेंटेन्सेस ॲज आय गिव्हन. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल. लेट्स गो इन द फ्युचर. अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स शिकलो. काही त्रास असेल, यू कॅन डायरेक्टली कॉन्टॅक्ट अस ऑन दिस नंबर. ऑनलाईन ऑफलाईन क्लासेस जॉईन करायचे असेल तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता, कारण बेसिक पासून शिकणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. राईट, दॅट्स व्हॉट वी आर डुईंग.
ओके फाईन, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक द व्हिडिओ, शेअर द व्हिडिओ, सबस्क्राईब द व्हिडिओ. सबस्क्राईब व्हिडिओ कसं करता, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट नक्की करा तुम्हाला कसं वाटलं आमचं. थँक्यू.